नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। आज आपण बनवतोय एक अशी रेसिपी जी आजकाल फारच कमी घरात केली जाते। पुंगळवड्या, गावाकडची साधी पण खूपच चवदार। खऱ्या देशी पद्धतीने कशी बनवायची ते पूर्ण व्हिडिओत दाखवलंय। पुंगळवड्यांच्या भाजीसाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बेसन पीठ, चवीसाठी मीठ, चटणी, मसाला, हळद, ओवा आणि भाजीसाठी भाजलेले 2 कांदे, भाजलेलं खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण। आता हा मसाला मी भाजी बनवण्यासाठी मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे आणि त्याच मसाल्यातून पुंगळवड्यांना लावण्यासाठी पण थोडा मसाला बाजूला काढून ठेवणार आहे। तर पुंगळवड्या करायला घेऊया आपण। एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे। आता त्यात बाजरीचं पीठ घालते, ते चांगलं भाजून घेते। लालसर झाल्यानंतर तो मिक्सरमध्ये फिरवलेला मसाला त्यात घालते। यात मी चटणी मसाला अजून घातलेला नाही आहे, कारण पुंगळवड्यांना लावायचा मसाला वेगळा काढून घ्यायचा आहे। फक्त एवढं भाजल्यानंतर आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता त्यातून मी थोडा मसाला पुंगळवड्यांना लावण्यासाठी बाजूला काढून ठेवते। आणि या उरलेल्या मसाल्यामध्ये चटणी मसाला टाकून भाजी बनवून घेते। भाजीसाठी मी 1.5 चमचा चटणी, 1 चमचा मसाला आणि 1 चमचा हळद घातलेली आहे। आता त्यात गरम केलेलं पाणी टाकून भाजी बनवून घेते। आपल्याला लागेल एवढं पाणी घातल्यानंतर त्यात चवीपुरते मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची आणि उकळी येऊ द्यायची। या भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण पुंगळवड्या करून घेऊ। मी हा मसाला काढून ठेवला होता, त्या मसाल्यात आता 1 चमचा चटणी, हळद, अर्धा चमचा मसाला आणि चवीपुरते मीठ घालून घेते। एका कढईमध्ये मी ते डाळीचं पीठ घेऊन घेतलंय। त्यात आता थोडी चटणी, चवीपुरते मीठ, हळद आणि ओवा घालून घ्यायचा। थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे पीठ मळून घ्यायचं। पोळी लाटता येईल एवढं घट्ट। आपलं ते डाळीचं पीठ मळलं गेलं आहे, त्यातून छोटासा गोळा घ्यायचा आणि पातळ पोळी लाटून घ्यायची। पातळ पोळी लाटली गेलेली आहे। आता मी हा मसाला केलेला होता तो मिक्स करून त्या पोळीला लावून घेते। सगळ्या पोळीला हा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा। वरून बारीक किसलेलं खोबरं, थोडी खसखस,
आणि कोथिंबीर घालायची. त्यानंतर लांब लांब अशा चिरोट्या कापून घ्यायच्या. आणि हळूहळू अशा पुंगळवड्या वळून घ्यायच्या. याप्रमाणे ही थोडी मोठी झालेली आहे, तर आपण याचे दोन भाग करू आणि थोड्या बारीक बारीक पुंगळवड्या करू. हे बघा, अशा प्रकारे सगळ्या पुंगळवड्या करून घ्यायच्या. हे बघा, आपल्या सगळ्या पुंगळवड्या लाटून तयार झालेल्या आहेत. इकडे मी भाजी करायला ठेवली होती, तिलाही छान उकळी आलेली आहे. आता ह्या पुंगळवड्या मी त्या भाजीमध्ये टाकून देते. पुंगळवड्या टाकल्यानंतर 5-7 मिनटं झालेले आहेत. हे बघा, छान भाजी तयार झालेली आपली पुंगळवड्यांची. तर अशा प्रकारे आपली पुंगळवड्यांची भाजी तयार झालेली आहे. अशा पारंपरिक, घरगुती आणि दुर्मिळ रेसिपीज तुम्हाला अजून पाहायच्या असतील तर टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. ज्यांना अजूनही गावाकडची चव आठवते, आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण अशा रेसिपीज रोज दिसत नाहीत. चला तर मग भेटूया लवकरच नवीन रेसिपीजसाठी. धन्यवाद.